नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णव, ईश्वरी सगळेजण आहेत आणि डॉक्टर मात्र खूप ओरडत असतात. डॉक्टर म्हणत असतात, तुम्हाला कळतंय का काय चाललंय? यांची तब्येत काय झालेली होती? एकतर यांना व्हिटॅमिनची डिफिशियन्सी आहे, यांच्या गोळ्या संपलेल्या आहेत, 2 दिवस झाले त्यांनी गोळ्या खाल्लेल्या नाहीत आणि तुम्ही सगळेजण हे काय करताय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय. घरात एवढी माणसं असून तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही दिलेलं आणि तुम्ही काय बोलताय हे सगळं? एकतर नशीब चांगलं म्हणून त्यांची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली नाही, नाहीतर बाळाला आणि त्यांना दोघांनाही खूप मोठा धोका निर्माण झाला असता, खूप त्रास सहन करायला लागला असता. हे जेव्हा अर्णव, ईश्वरी सगळेजण तिथे ऐकत असतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण अर्णव, ईश्वरी सगळ्यांना माहिती आहे की अंजली ही त्यांच्यासोबत राहतच नाहीये. अंजली ही घर सोडून गेलेली आहे, ती चाळीत राहते त्या राकेश बरोबर. त्याने तिला वेळेवर गोळ्या औषधं दिलेली नाहीत, हे सगळं आता लक्षात आलेलं असतं आणि डॉक्टर मात्र बोलत असतात, आणि तुम्ही बघा काय करायचंय ते, लवकरात लवकर यांच्याकडे लक्ष द्या, यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आता मात्र इकडे सगळेजण तिथं आहेत आणि मग अंजली, अर्णव, ईश्वरी, त्याचबरोबर मामा, आजी सगळेजण तिथं आहेत. आणि मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही म्हणतात की आता अजिबात ऐकणार नाही, आता घरी यायचं आहे. त्यावरती अंजली गप्पच असते. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की अंजू, बाद झाला तुझं, आता मी काही ऐकून घेणार नाहीये. आतापर्यंत सगळं तुझंच ऐकलेलं आहे, आता कुठल्याही गोष्टींचा राग ठेवायचा नाही. आकाश म्हणत असतो की ताई, आता बाळाचा विचार कर बरं. मामांचंही तेच म्हणणं असतं. तेव्हा अंजलीचं एकच म्हणणं आहे, ते म्हणजे काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे एक जी गरज आहे ती अशा पद्धतीनं झालेली आहे. आणि मग सगळे तिला समजवत असतात, मान्य तुझ्या नवऱ्याचा अपमान झाला, हे सगळं झालेलं आहे, तरीही या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या सोडून देणं गरजेचं आहे. जर तू ते सोडून दिलं नाहीस तर काही खरं नाही, असं सगळेजण तिला समजवत असतात. ते सगळं सोडून दे. आणि अर्णव, ईश्वरी सगळे तिला समजवू लागतात, पण ही मात्र ऐकायलाच तयार नसते. हिचा हट्टच सुरू असतो, कारण हिचं म्हणणं एकच आहे की काही झालं तरीही माझ्या नवऱ्याचा जो अपमान झालेला आहे तो मी सहन करणार नाही, जोपर्यंत माझ्या नवऱ्याला मान मिळत नाही, असं तिचं चाललेलं असतं. कारण यांना ज्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे, यांचा अपमान झालेला आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, हो अंजलीताई ऐका, तुम्ही असं काय करताय? पण अंजली ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी म्हणते की आता बाळाचा विचार केला पाहिजे, झालं गेलं ते सोडून द्या ना, आम्ही देईल त्यांना मान, असं ईश्वरी म्हणत असते. अहो जिजूंना पण आम्ही समजून सांगेल, असं ईश्वरी सांगते. पण अंजली मात्र ऐकायलाच तयार नसते. तिच्या मनात ईश्वरी बद्दलचा जो राग आहे तो असा भरून उफाळून आलेला आहे. तिला मात्र अजिबातच त्या गोष्टीतून बाहेरच पडायचं नाही, अशा पद्धतीने तिचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अंजलीला सगळे समजवत आहेत, पण अंजली जी आहे ती हट्टला पेटलेली आहे, तिला ऐकूनच घ्यायचं नाही, त्या पद्धतीने तिचं वागणं चाललेलं आहे. त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत असतं त्यावेळी अंजली शांतच असते. हे एवढे समजवत असतात, एवढे सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता माघार घ्यायची नाही, असं बोलणं चाललेलं असतं. पण मात्र ऐकायलाच तयार नाहीये. ती म्हणते की नाही. शेवटी अर्णव आणि ईश्वरी तिथून बाहेर जातात आणि मग मात्र इकडे अंजलीच्या डोक्यात आता एक विचार येतो. अर्णव, ईश्वरी बाहेर गेलेले असतात. आजी म्हणत असते की हे बघ अंजू, मी अजिबात ऐकून घेणार नाहीये, तुझ्या तब्येतीची हेळसांड झालेली, मला चालणार नाही, असं जेव्हा आजी सांगू लागते तेव्हा मात्र ती म्हणत असते की यांना जोपर्यंत मी काही विचारणार नाही तोपर्यंत मी कोणताही निर्णय घेणार नाही, अशा पद्धतीने तिने बोलत असते. आणि त्याच वेळी आजी म्हणत असते की अंजू, बाद झालं आता, मामा समजवत आहेत, आजी समजवत आहे, पण हिला ऐकूनच नाही घ्यायचं, ही हट्टालाच पेटलेली आहे. हिचं एकच म्हणणं आहे की माझा नवरा, जोपर्यंत माझा नवरा हे सगळं जे काय आहे ते मान्य करत नाही, तो तयार होत नाही, तोपर्यंत मी येणार नाही. इकडे हा जो राकेश आहे तो मस्त मजा मारत बसलेला आहे. त्याला काहीही देणं घेणं नाही, त्याला जराही काही वाटत नाही की या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत, या कोणत्याच गोष्टींचा विचार मात्र त्याने केलेला नाही. त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे की मस्त मौज मजा करायची, मस्त आरामात राहायचं, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत असतं आणि मग अंजली आता फोन करते. हा राकेश चक्क गोव्याला पोचलेला आहे, तो हॉटेलवरती असतो आणि तो म्हणतो की आता ही बावळट बायको, आता इकडे आलोय, मस्त मजा करतोय ना मी, तर तिला इथेही मध्ये मध्ये करायचं आहे, हिने का आता फोन केलेला आहे? मग तो फोन उचलतो आणि म्हणतो की अगं अंजली, काय झालं? अगं तुझी तब्येत कशी आहे? तेव्हा ती सांगू लागते की हो आहे ठीक, पण हे सगळेजण माझ्या मागे लागलेले आहेत की घरी चल म्हणून. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की हो ग,
पण काय झालं माहितीये का, तू हॉस्पिटलमध्ये आहेस ना, मग तिथे सगळेजण आलेत का? तेव्हा अंजली सांगू लागते की हो, तिथे सगळेजण आलेले आहेत आणि ते सगळेजण मला म्हणत आहेत की घरी चल, इथे राहू नकोस चाळीमध्ये. तेव्हा तो म्हणतो की मलाही तसंच वाटतंय. अगं काय मान सन्मानाच्या गोष्टी घेऊन बसलीस? मला सांग, आता मी तिथं नाहीये तुझी काळजी घ्यायला, आणि तू तिथं अशी एकटी आहे, ही गोष्ट मला पण पटत नाहीये ना. त्यापेक्षा मला असं वाटतंय की तू जा त्यांच्याबरोबर. तेव्हा अंजली म्हणते, पण मला नाही पटत आहे, तुमचा एवढा अपमान झालेला आहे आणि तरीही मी त्या घरात जाऊन राहायचं, हे मला मान्यच नाही. तेव्हा राकेश म्हणतो, अगं काय विचार करतेस? मला सांग, एका केसमध्ये मी इथं अडकलेलो आहे आणि मी काय एवढं लवकर तिथं येऊ शकणार नाही. आता ह्याची केस काय आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. नुसतं दुसऱ्यांच्या मुलींना लुबाडणं ही याची केस असते, हे तर आपल्या सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. आणि मग मात्र तो अंजलीला सांगू लागतो की नाही, तू जा त्यांच्याबरोबर. आणि राकेशला इकडे आनंद झालेला असतो आणि राकेश म्हणत असतो की चला, म्हणजे फायनली त्या घरात जायलाही तयार झाली. म्हणजे मी जे काय ठरवलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टी होऊ लागलेल्या आहेत, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा अंजली इकडे सांगत असते की मला त्यांनी सांगितलं म्हणून मी येणार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. आता अंजलीने अटी घालायला सुरुवात केलेली आहे. एक तर त्यांचा अपमान होणार नाही, त्या घरात ते येतील, ते म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणून येतील. म्हणजे आता ह्या राकेशला कुटुंब प्रमुख म्हणून घरात आणायचंय, म्हणजे ज्याची लायकी आहे का? तेव्हा हे सगळेजण म्हणतात की हो चालेल, ठीक आहे, काही हरकत नाहीये, आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून आणू. असं सुद्धा अर्णव आणि ईश्वरीने मान्य केलेलं आहे. कारण अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही माहिती आहे की सगळं काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की आम्ही त्यांचा अपमान करणार नाही, म्हणूनच तुम्हाला सांगतोय की काही हरकत नाहीये, त्यांना आम्ही घेऊन येतोय, असं सगळेजण सांगत असतात. तेव्हा मात्र फायनली अंजली यायला तयार होतीये ना, या गोष्टीचा आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे तरीही अर्णवला माहितीये की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या, हे सगळं कशा पद्धतीने झालेलं आहे. आणि म्हणूनच अर्णवला खरं तर धक्का बसलेला असतो, या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. तरीही अर्णव शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्या राकेशची लायकीच नाहीये, त्याची लायकी काय आहे आणि तो कशा पद्धतीचा माणूस आहे हे सगळं माहिती आहे. तरीही त्याच्यासाठी ही ताई एवढं करते याचा राग मात्र आलेला असतो. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी अंजलीला घेऊन घरी येतात आणि अंजलीला घेऊन घरी आल्यानंतर जेव्हा अंजली औक्षण करत असते, म्हणत असते की ताई थांबा, औक्षण करते मग आत या, असं सांगते. तेव्हा ती म्हणते की त्याची काहीच गरज नाही, कारण औक्षण वगैरे करायची. आता पाहुणी म्हणून या घरात आली आहे, जाताना परकी म्हणून या घरातून बाहेर गेले होते, असं अंजली स्वतःच्याच तोंडाने बोलत असते. आणि आजीला म्हणते की आजी, तू औक्षण कर माझं, तू औक्षण केलं तर मला बरं वाटेल. म्हणजेच ईश्वरी औक्षण करत आहे, ते औक्षण तिला नको असतं. अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही वाईट वाटतं, ही अंजली अशी का बोलते, याचा त्रास मात्र होत असतो. आणि मग मात्र इकडे ईश्वरी आणि अंजली ईश्वरी आणि अर्णव दोघंही पाहत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे तरीही अंजलीचं वागणं मात्र बदललेलं नाही. तिला जराही वाटत नाहीये की आपला भाऊ आपल्यासाठी एवढं सगळं करतोय, आपल्या भावाची बायको आपल्यासाठी एवढं करते, पण त्याबद्दल तिच्या मनात जराही काही नाहीये. तिच्या डोक्यात फक्त एकच आहे, ते म्हणजे या ईश्वरी बरोबर वाईट वागायचं. कारण माझं वाटोळं ईश्वरीमुळे झालंय, हे सगळं त्या राकेशने केलेलं आहे. अंजलीच्या मनात ईश्वरीबद्दल विष पेरण्याचं काम सुद्धा राकेशनं केलेलं आहे आणि म्हणूनच अंजलीच्या डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की अगं अंजू, तेव्हा मग अंजलीला औक्षण केलं जातं आणि त्या आत घेतात. शेवटी आजींनीही अंजलीच्या मनाचा विचार केलेला असतो की काही का असेना आत्ता सध्या तिला काय वाटतं, तिच्या मनात काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच अर्णव त्याचबरोबर ईश्वरी सगळेजण शांत राहत असतात आणि तिच्या मनाप्रमाणे वागत असतात. इकडे अंजली आता आत येत असते, येते आणि ईश्वरीच्या डोक्यात मात्र विचार थांबतच नाहीये. ईश्वरी विचार करत असते की असं काय झालंय, अंजली ताई असं काय म्हटले असतील. रूममध्ये आल्यावर पण तिच्या डोक्यात तेच विचार चालू असतात, हॉस्पिटलमध्ये पण तेच झालेलं होतं. इव्हन अर्णव आणि ईश्वरी अंजलीला हात देत असतात तेव्हा सुद्धा अंजली म्हणते की नाही, मला गरज नाहीये कोणाच्या आधाराची, मी करू शकते हे सगळं, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता अर्णव येतो आणि ईश्वरीला विचारतो, औषध घेतलं का? तेव्हा ईश्वरी सांगते की हो, घेतलं मी औषध, असं ईश्वरीने सांगितल्याबरोबर अर्णवला माहिती असतं. अर्णव म्हणतो खरंच घेतलंय? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. अर्णव औषधांकडे पाहतो तर त्याच्यामध्ये औषध तसंच असतं
आणि मग मात्र अर्णव म्हणू लागतो की तू औषध घेतलेलं नाहीस हे मला माहिती आहे. आता ईश्वरीला तो म्हणतो की का, तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, ते दुपारच्या गोळ्या होत्या ना त्या राहिलेल्या आहेत असं ईश्वरी सांगते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही, हे औषध तुला घ्यावं लागणार आहे. शेवटी अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तो औषध घेतलेलं नाही असं म्हणत अर्णव औषध घेतो आणि तिच्याकडे येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की नको ना ते सर, कसं आहे माहिती आहे का की ते औषध ना खाल्लं की मला खूप झोप येते, हो नको येते, असं ती मागच लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही, ते औषध तुला घ्यावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर लगेच. ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही नकोय मला, माझं तोंडही त्याने कडू पडतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मी बघतोय ना, काहीतरी करतो, तू नको काळजी करूस, असं अर्णव तिला सांगू लागतो. खरं तर ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं, ते औषध नकोय तिला, औषध खायला तिला आवडत नसतं म्हणून हे सगळं तिचं चाललेलं असतं. पण अर्णवने स्पष्ट सांगितलेलं असतं की औषध घ्यावंच लागणार आहे, असंही अर्णवने तिला सांगितलेलं असतं आणि स्वतःहून ते औषध तिला दिलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की बघितलं ना, मी सांगितलं होतं ना तुम्हाला हे असं होणार आहे. तेव्हा अर्णव म्हणू लागतो की हो मला माहिती आहे कसं होणार आणि काय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, असं अर्णव तिला सांगू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. आणि मग ईश्वरी अर्णवच्या मिठीत आलेली आहे, कारण ती तिथून जात असते. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की तोंड गोड करणार म्हणजे काय करणार, आता माझं तोंड कडू पडलंय ना, असं ती अर्णवला बोलू लागते. अर्णव मग तिथून चाललेला असतो. ईश्वरी तिचं तिचं काम करायला घेते. अर्णवच्या डोक्यातले विचार काही संपलेले नसतात. आणि इकडे राकेश मात्र रूममध्ये असतो आणि राकेश आता चहा आलेला आहे आणि तो म्हणतो की चहा आणला, मला वाटलं दुसरं काय येणार आहे, असं तो वेटरला सांगू लागतो. तेवढ्यात रिया सुद्धा तिथे आलेली असते आणि रियाने येऊन आता राकेशला मिठी मारलेली असते आणि ती खूप खुश असते. तिला खूप छान वाटत असतं, कारण आता नवीन सुरुवात करायची आहे असा विचार रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तिने राकेशला येऊन पाठीमागून घट्ट मिठी मारते आणि राकेशला म्हणू लागते की सर्वेश, मी ना तुझ्यासोबत नवीन आयुष्याची, पुढच्या आयुष्याची स्वप्न पाहत आहे, असं तिने त्याला सांगू लागते. आणि त्याच वेळी तो म्हणत असतो की काय, खरं तर तो चहा घेत असतो आणि पाठीमागून येऊन रिया जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळायचं बंद होतं की हे सगळं काय आहे, म्हणजे ही आता असं का बोलायला लागलेली आहे, त्याला तर ह्या गोष्टी नकोच आहेत, त्याला फक्त मजा मारायची आहे. आणि आता हे सगळं जे काय आहे त्या गोष्टींमुळं त्याला खरं तर रागच आलेला असतो, त्याला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि मग मात्र तो हादरलेला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंजली आता बाहेर आलेली आहे, तिला भूक लागलेली असते तिथे आणि त्यात आई वगैरे कोणीच नसतं आणि अंजली म्हणत असते की काय करू आता, मला भूक तर लागले, मला खायचंय. आणि एवढी मूर्ख अंजली आहे की तिथे किचनमध्ये जाते आणि त्या स्टुलावरती ती चढायला लागलेली असते आणि तिला जराही वाटत नाहीये की आपण जे काय करतोय ते पूर्णपणे चुकीचं आहे, हा विचार सुद्धा तिच्या डोक्यात आलेला नसतो. तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की मला खायचं आहे. अर्णव तिथे येतो आणि अर्णव म्हणू लागतो की मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अगं अंजली ताई, असं काय करतेस तू, मला किंवा मिस इंदोरला बोलवायचं होतंस ना. तेव्हा ती म्हणते की मला भूक लागले ना, मला खायचंय. तेव्हा तो म्हणतो की थांब इथे, मी तुझ्यासाठी घेऊन येतो. असा विचार आता अर्णवनेच केलेला आहे आणि अर्णव म्हणतो मी काहीतरी बनवतो किंवा मी मिस इंदोरला सांगतो, असं म्हणत आता अंजलीला तो तिथे डायनिंग टेबलच्या तिथे बसवतो आणि वरती येतो आणि ईश्वरीला उठवू लागतो. परंतु ईश्वरी मात्र उठायलाच तयार नसते. ईश्वरीने आधीच अर्णवला सांगितलेलं असतं की नकोयत मला ह्या गोळ्या, जर मी या गोळ्या खाल्ल्या तर मला झोप येते, असं सुद्धा सांगितलेलं असतं आणि म्हणूनच ती आता झोपी गेलेली आहे. अर्णव तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ईश्वरी मात्र उठायलाच तयार नाही. ईश्वरी तशीच झोपलेली असते आणि अर्णव तिला म्हणत असतो की मी सिंदूर उठ, मी सिंदूर उठ, पण ईश्वरी काही उठायचं नावच घेत नाहीये. ईश्वरी तशीच झोपी गेलेली आहे. अर्णवच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे, ईश्वरीला एवढी झोप कशामुळे आली आहे, ही गोष्ट आता अर्णवच्या लक्षात आलेली असते. आणि अर्णव मात्र म्हणत असतो की बरोबर आहे, मला तिने मागाशी सांगितलं होतं की तिला एवढी झोप काय येते ती, आणि आता ताईला तर भूक लागली, चला मीच काहीतरी बनवतो. म्हणून अर्णव खाली येतो आणि त्याचबरोबर इकडे अंजलीसाठी आता काहीतरी स्पेशल बनवायचं ठरवतो. तेव्हा अंजली म्हणत असते की तू काय करणार आहेस, तेव्हा तो सांगतो की मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवतो, मिसळ बनवू का. तेव्हा अंजली म्हणते पण तुला येते का मिसळ बनवता. तेव्हा अर्णव सांगू लागतो की ट्राय करेल मी, त्यात काय एवढं, जमेल मला, आणि इंटरनेटवर आता सध्या सगळं मिळत असतं माहिती आहे ना तुला, मग इंटरनेटवर ट्राय करेल मी, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि मग इंटरनेटवर तो ट्राय करायला घेतो मिसळ रेसिपी.
आता मिसळ रेसिपी त्याने इंटरनेटवर टाकलेला आहे आणि त्याच वेळी अंजली सुद्धा पाहत असते अर्णव काय काय करतोय. मग तो कांदा टोमॅटो, आता कांदा टोमॅटो चिरून घेतला पाहिजे म्हणून तो कांदा टोमॅटो शोधायला घेतो. तेव्हा अंजली त्याला सांगते की हो तिथे आहे बघ. मग आता अर्णवने कांदा टोमॅटो चिरायला घेतलाय. अंजली हे सगळं पाहत असते आणि तेव्हा ती विचारू लागते की चिंटू मला सांग तुझ्या बायकोने नकार दिला खरे म्हणजे तिनं यायला. तेव्हा अर्णव म्हणतो अगं असं नाहीये ताई, तिला डोक्याला लागले ना, मग आज डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती म्हणून आम्ही तिकडे गेलेलो ना, तर तिला गोळ्या चालू आहेत ना, तर त्यामुळे तिला झोप आलेली आहे. अंजलीच्या डोक्यात शंका सुरूच असते. फायनली अर्णवने मिसळ बनवलेली आहे आणि तो ईश्वरीसाठी चहा सुद्धा घेऊन येतो. ईश्वरी आता उठलेली असते आणि ईश्वरी म्हणते की काय झालं अर्णव सर, किती वाजले, तेव्हा अंधार पडला, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मला आता गोळ्या खायला नको आहेत म्हणून, बघितलं ना त्या गोळ्यांमुळे सगळं झालेलं आहे असं ईश्वरी अर्णवला सांगू लागते. तेव्हा अर्णव म्हणू लागतो की शांत हो मी सिंदर, एवढं काही झालेलं नाही, शांत हो असं म्हणत तो ईश्वरीला शांत बसायला सांगतो. कारण त्याचं असं म्हणणं आहे की एवढं मोठं काहीच झालेलं नाहीये, एवढा विचार करायची गरजच नाही असं सुद्धा त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता आणि मिसळ खात असतानाच तिथे वल्लरी येते. वल्लरी म्हणू लागते की अगं अंजली मिसळ ईश्वरीने बनवून दिली वाटतं. तेव्हा ती म्हणते नाही अर्णवने बनवून दिली. अर्णवने मिसळ बनवून दिली ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे वल्लरी म्हणते बरोबर आहे, कारण त्या मॅडमनी चहा तरी मला कुठं बनवून दिलाय ना, चहा पण माझी मीच बनवून घेतलेला आहे. मला कळतच नाहीये की तिचं हे सगळं काय चाललंय, तुला माहितीये का अगं पण तिने तुला का नाही बनवून दिलेलं असं ती मुद्दाम विचारू लागते. तेव्हा मात्र अंजली म्हणते तिने औषध खाल्लेली होती ना म्हणून ती झोपली होती असं मला चिंटूने सांगितलं. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते अगं कसं शक्य, 4-5 वाजता मला तिचा फोन आला होता आणि बाजारातून काय काय आणायचं ते सांगत होते तिच्यासाठी आणि चांगली अर्धा तास बोलत होती. आता या अंजलीला एवढं कळलं पाहिजे की मामी ज्या ईश्वरीला वाराला पण उभं करत नाही ती ईश्वरी बरोबर अर्धा तास बोलेल का, आणि ईश्वरी मामीला सामान आणायला सांगेल का, जर मामीला सामान आणायला सांगितलं तर मामी सामान घेऊन येईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार अंजलीच्या डोक्यात येतच नाहीये. आता वल्लरीने तिला सांगितलं की ईश्वरीचा मला फोन आलेला होता आणि तिनं एवढंही सगळं केलेलं आहे, तरीही इकडे या सगळ्या गोष्टींवर तिने लगेच विश्वास ठेवलेला असतो. शिर्के आलेले असतात आणि शिर्के आणि अर्णव दोघेही बोलत आहेत. तेव्हा मात्र अर्णव शिर्केंना म्हणत असतो की त्या धुमाळचं काय झालं. तेव्हा धुमाळच्या बाबतीत तो सांगू लागतो की नाही काहीच हालचाल नाहीये. अर्णव म्हणतो एक काम करा, त्याच्या घराच्या ठिकाणी एक माणूस ठेवा, कंटिन्यू त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. शिर्के सांगू लागतो पण सर खर्च वाढेल. तेव्हा अर्णव म्हणतो की खर्चाचा विचार तुम्ही करू नका, कारण इथे माझ्या मिस सिंदूरवरती हल्ला केलेला आहे आणि कशासाठी का केलेलं त्याने माझ्या मिस सिंदूरवरती हल्ला हे सगळं मला कळलं पाहिजे. आणि काहीही झालं तरीही हे सगळं मी अजिबात खपवून घेणार नाही. माझ्या मिस सिंदूरच्या बाबतीत जर काही झालं चुकीचं तर ते मला कधीही सहन होणार नाही हे आता अर्णवने ठरवलेलं असतं. आणि इकडे वल्लरीचा मात्र चांगलाच बँड वाजलेला असतो. तिला ही गोष्ट अजिबात पटत नसते आणि हे अर्णव काही ऐकायला तयार नाहीये. हा धुमाळला शोधून काढणार आणि धुमाळ सुद्धा आता माझं ऐकत नाहीये. आता हे अर्णवला जास्तीत जास्त घरात राहील असं काहीतरी केलं पाहिजे हा विचार या वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि वल्लरी मात्र म्हणत असते मला आता अर्णवला घरात अडकून ठेवायचं आहे. इकडे आता ईश्वरीने सगळी जेवणाची तयारी झालेली असते, सगळ्यांची जेवणं होतात आणि तिने उठून सगळं आवरलेलं असतं. आणि इकडे अर्णव येतो आणि अंजलीकडे पाहतो तर अंजली तिथे पास्ता खात बसलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई हे का तू खातेस असं. तेव्हा अंजली सरळ म्हणते की घरामध्ये फक्त दाखवायचं आणि बोलायचं हे वेगवेगळं चाललेलं आहे, कारण तुम्हाला कोणालाच वाटत नाहीये की मी वेळेवर खाल्लं पाहिजे किंवा मला काय हवं नको हे कुठल्याच गोष्टी पाहिल्या जात नाहीत असं अंजली सांगते. म्हणजे फक्त माझ्या पुढेच हे सगळं केलं जाते, इतर वेळी तुम्हाला कोणालाच काहीच वाटलेलं नाही असं सुद्धा तिने सांगितलेलं आहे. अंजलीने हे वाक्य बोलल्यानंतर मात्र ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणत असते कसं शक्य हे सगळं, कारण ईश्वरीने अंजलीसाठीही जेवण बनवलेलं होतं पण अंजलीने सरळ सांगितलेलं आहे की मी जेवले का नाही या कोणत्याच गोष्टींचा विचार केला गेलेला नाही आणि हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र आता हे सगळेजण बोलत असतात आणि मग मात्र ईश्वरी विचार करू लागलेली आहे. म्हणजेच ईश्वरी आणि अंजली यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या वल्लरीनं केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.